महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध. तथागत भगवान गौतम बुद्धांनी निर्मिलेला बुद्ध धम्म आणि त्याच बुद्ध धम्माच्या मार्गावर वाटचाल करणारा पूजनीय भिक्खू संघ, यात्रयींना वंदन अभिवादन. सोबतच सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धम्म साता समुद्रावर पोहोचवला त्यांनाही अभिवादन. आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्रिवार वंदन, त्रिवार वंदन, त्रिवार वंदन. आज वर्षवास 2024चा 47वा दिवस आहे. आज दिनांक आहे 5 सप्टेंबर 2024 आणि आज आपण पाहत आहोत पंडित वग्ग गाथा क्रमांक 2. पंडित वग्गमध्ये पंडित व्यक्तीच्या गुणांच्या विषयी तथागत बुद्धांनी चिंतन करून उपदेश दिलेला आहे. त्यात असं म्हटलेलं आहे, ओवदेशयानुसासेय असंभाच निवारये संत ही सोपियो होती असत होती अपियो. अर्थात जो उपदेश करतो, जो अनुशासन करतो, अनुचित्ताचे निवारण करतो, ते सुजनांना प्रिय असतात आणि दुर्जनांना अप्रिय असतात. या गाथेत पंडित व्यक्तींच्या गुणाची मांडणी केलेली आहे, ज्यामुळे एखादी व्यक्ती पंडित समजली जाते. तथागत गौतम बुद्धांनी मुळातच स्वयंचिंतनाने बुद्धत्वास प्राप्त केले आहे. अनुशासन विषय सांगायचे झाले तर गहन चिंतन आणि ध्यान करण्यापूर्वी तथागतांनी एक प्रतिज्ञा घेतली होती की माझे केस गळाले, माझे रक्त सुकले, माझी पाठपोट एक झाली तरी जोपर्यंत मला ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. आणि ह्याच दृढ निश्चयाला अनुसरून तथागतांनी बुद्धत्व प्राप्त करून घेतले, त्याचा अनुभव घेतला, त्या बुद्धत्वाचा आनंदाने स्वीकार केला, त्या गोष्टींना फडताळून पाहिले, त्या गोष्टींची चिकित्सा केली, स्वतःचे चित्तातली सर्व मल नष्ट केले, आश्रवांचा विच्छेद केला. त्यानंतरच तथागतांनी पंचवर्गीय भिक्खूला प्रथम उपदेश केला. आणि आजही तथागत गौतम बुद्ध सर्व जगात सर्व सुजन लोकांमध्ये प्रिय आहेत, परंतु जे दुर्जन आहेत त्यांना ते आजही अप्रिय आहेत. तेव्हा पंडित वग्ग गाथा 2 मध्ये जगाला तथागत तोच उपदेश देत आहेत जो त्यांनी अनुभवलेला आहे, ज्याची त्यांनी परीक्षा घेतलेली आहे. आपल्या भिक्खू आणि भिक्खुनींना व उपासक व उपासिकांना तोच उपदेश देतात, तोच मार्ग दाखवतात जो बोधिचित्तापर्यंत पोहोचवतो, जो बोधिचित्ताची निर्मिती करतो. म्हणून तथागत गौतम बुद्ध पंडित वग्ग गाथा क्रमांक 2 मध्ये म्हणतात, जो उपदेश करतो, जो अनुशासन करतो, जो अनुचित्ताचे निवारण करतो, तो सुजनांना प्रिय असतो, परंतु दुर्जनात अप्रिय असतो. आज येथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. थँक्यू.